पाहूया नंदीश्वराची अद्भुत कथा. त्यात हठ, प्रतीक्षा आणि परमभक्ती. आपण सर्वजण जाणतो की नंदी हा भगवान महादेवांचा वाहन आहे. पण एक प्रश्न नेहमी मनात येतो, नंदी नेहमी शिवलिंगासमोरच का बसलेला असतो? आणि महादेवांचे दर्शन घेण्यापूर्वी नंदीचे दर्शन का आवश्यक मानलं जाते? या प्रश्नाचं उत्तर एका अत्यंत गूढ, भावपूर्ण आणि प्रेरणादायी कथेमध्ये दडलेलं आहे. प्राचीन काळात शिलाद नावाचे एक महान ऋषी होते. ते अतिशय विद्वान आणि तपस्वी होते. पण त्यांना एक मोठं दुःख होतं. त्यांना संतान नव्हतं. अंश पुढे चालावा या इच्छेने त्यांनी भगवान शिवाची कठोर तपस्या सुरू केली. वर्षानुवर्षे त्यांनी अन्न, जल, विश्रांती सर्व काही त्यागलं. शेवटी महादेव प्रसन्न झाले आणि प्रकट होऊन म्हणाले, वर माग शिलादा. प्रभो, मला असा पुत्र हवा जो सामान्य नसेल, जो गर्भातून जन्मलेला नसेल, जो आपल्या कृपेने उत्पन्न होईल. तथास्तु. महादेवांनी तथास्तु म्हटलं. काही दिवसांनी शिलाद ऋषी यज्ञासाठी भूमी नांगरत होते. अचानक पृथ्वी हल्लीद आणि त्या मातीतून एक तेजस्वी बालक प्रकट झाला. त्या बालकाच्या शरीरातून दिव्य प्रकाश झळकत होता. जणू हजार सूर्य एकत्र चमकत होते. हा माझा पुत्र नंदी. नंदी मोठा होत गेला, बुद्धिमान, तेजस्वी. एके दिवशी आश्रमात दोन दिव्य ऋषी आले, मित्र आणि वरुण. नंदीला पाहताच त्यांच्या चेहऱ्यावर चिंता उमटली. हा बालक अल्पायू आहे. त्याचा मृत्यू लवकरच होईल. माझ्या मुला, तुला काय झाले आहे? जेव्हा नंदीला हे कळले, तो शांतपणे हसला आणि म्हणाला, ज्यांनी मला जन्म दिला तेच माझं रक्षण करतील. आणि इथेच कथा घेतो सर्वात मोठा वळण. त्याने लगेच भगवान शिवाची कठोर तपस्या सुरू केली. अन्न आणि पाणी पूर्णपणे सोडून दिले. एकाच पायावर उभं राहून ध्यान केलं. फक्त ओम नमः शिवायचा अखंड जप. त्याच्या तपस्येच्या तेजाने तीनही लोक थरथर कापू लागले. देवता सुद्धा घाबरले. तेव्हा तिन्ही लोकांमध्ये हाहाकार माजला. स्वर्ग, पृथ्वी आणि पाताळ सर्वत्र कंप पावले. ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम. जेव्हा ब्रह्मांडात हाहाकार माजला, तेव्हा महादेवांनी दर्शन दिले. त्यांची उपस्थिती हेच खरे संतुलन. वत्स नंदी, तुझ्या भक्तीने मला प्रसन्न केले आहे. काहीही वर माग. देवा, मला काहीही नको आहे. फक्त तुझ्या चरणांपासून कधीही दूर जाऊ नकोस. ही निस्वार्थ भक्ती पाहून महादेव भारावून गेले. त्यांनी नंदीला अमरत्वाचे वरदान दिले. त्याने बैलाचे दैवी रूप दिले. आणि त्याला आपला सर्वात प्रिय गण, सखा आणि वाहन बनवलं. हे नंदीश्वर, आजपासून माझ्या दर्शनापूर्वी प्रत्येक भक्त तुझं दर्शन घेईल. जो भक्त तुझ्या कानात इच्छा सांगेल, ती थेट माझ्यापर्यंत पोहोचेल. तू माझ्या आणि भक्तांमधला पवित्र सेतू असशील. नंदी फक्त वाहन नाही, तो आहे धैर्याचा प्रतीक, प्रतीक्षेचा आदर्श, निस्वार्थ भक्तीचं जिवंत रूप. तो आपल्याला शिकवतो,
ईश्वरापर्यंत पोहोचण्यासाठी अहंकार नव्हे तर पूर्ण समर्पण आवश्यक आहे. ॐ नंदीश्वराय नमः.